नमस्कार, मी सायली. तुम्हाला मराठी नूतन वर्ष गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचा दिवस सुख, समृद्धी आणि आनंदाचा जावो अशी कामना करते. इथे माझी लेक अशी रुसून बसली होती, कारण आम्ही गुढी उभारली. आम्ही सहसा गुढी गावाकडेच उभारतो. आम्ही इथं काही गुढी उभारत नाही, पण तिच्याच हट्टामुळे मी तिच्या छोटीशी गुढी उभारायला घेतली होती. हा तिचा तांब्या होता आणि त्याचीच मी इथं गुढी उभारत होते. तर इथेही त्याची मी टिपची दांडी असती, काठी स्टिक ते घेतली होती, त्याच्यावर तिची गुढी उभारत होते आणि 2 आंब्याचे पानं होते ते तिला लावले होते. आणि त्यानंतर तिला कुठं छान वाटलं. दिवसभर ते मला परेशान, मला असं वाटलं ती विसरली, पण ती अजिबात विसरली नाही. तिने माझ्याकडून शेवटी गुढी उभारूनच घेतली आणि मगच तिने ती घाटी खाल्ली. लहानपणी अशी मी घाटी खाल्ली आहे. तुम्ही खाल्ली आहे का नक्की सांगा. आणि ओवी झोपल्यानंतर दुपारी इतकं बोर झाल्यानंतर गेले होते मी गच्चीवर. त्या गच्चीवर इतकं भारी वाटलं, थंडगार हवा सुटली होती आणि असं बीटलाच आभाळ आलं होतं. पाऊस तर काय झाला नाही, नुसतं आभाळ. संध्याकाळच्या वेळी आम्ही गेलो होतो मीना बाजारला. दिस इज सिटी ऑफ बीड. आणि खूप दिवस झालं मीना बाजार भरला होता, 7-8 दिवस झाले असतील. मीना बाजार हा एक ऐतिहासिक बाजार आहे आणि हा बाजार फक्त महिन्यासाठी असतो. पुढचा भाग बघायला विसरू नका. मी काय शॉपिंग केलं आहे. तोपर्यंत टाटा, बाय बाय.